शेजारी देश आपल्यासोबत नाही त्यावरून पवारांची मोदींवर टीका. मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात, पवारांचं वक्तव्य. राष्ट्रहितामध्ये आपण कधी राजकारण आणत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही सरकारवरही टीका केली नाही. शरद पवारांचं पहलगाम हल्ल्यावर भाष्य. देशवासियांवर हल्ले होत असतील तर आम्ही सरकारसोबत, शरद पवारांचं वक्तव्य. भाजपच्या पुस्तिकेचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पापासून सिद्धीपर्यंत जाण्याची 11 वर्ष. फडणवीसांची प्रतिक्रिया. काल मुंब्र्यात झालेल्या लोकल दुर्घटनेनंतर मनसेचा मोर्चा. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात गावदेवी मंदिर ते ठाणे स्थानकाचा मोर्चा. मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मनसैनिक मोर्चात सहभागी. मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय. एका लोकलच्या शेवटच्या डब्याला आढळून आले ओरखडे. रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा. डोंबिवलीत एसी लोकलचा दरवाजा बंद करणं झालं कठीण. प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटं दरवाजा होत नव्हता बंद. डोंबिवलीहून निघणाऱ्या एसी लोकलमधली घटना. भंडाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडांचीही पडझड. चंद्रपूर जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वाशिमच्या इंझोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अनेक घरं आणि शाळांवरील पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत. पेरण्यांची घाई करू नका. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना. 15 जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज. बीडमध्ये मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला. सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यंदा आषाढी सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एआय ड्रोनचा वापर. चेंगराचेंगरीच्या किंवा चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाचा निर्णय. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी कुशावर्त तीर्थावर दाखल. यावेळी नाथांच्या पादुकांचा जलाभिषेक आणि विधिवत पूजा करत पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ. मुंबईत एमआयडीसी पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई. एमडी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक. 36,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षात 300हून अधिक बालविवाहाची प्रकरणं समोर. यातील 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. 18 जणांविरोधात गुन्हे दाखल. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये गळफास घ्यायचं रील बनवताना खरंच बसला गळफास. प्रकाश बुडा या तरुणाची प्रकृती गंभीर. ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरातील हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू. 28 जण जखमी. हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा संशय. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनची अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. निकोलस पुरनकडून एकही कसोटी सामना न खेळता निवृत्तीची घोषणा. 61 वनडे आणि 106 आंतरराष्ट्रीय T20 खेळून निवृत्ती. 61 वनडेमध्ये पुरनची 3 शतकं, 1983 धावा. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुरननं खेळले 398 सामने. केदारनाथमध्ये भाविकांची विक्रमी संख्या. 39 दिवसांमध्ये तब्बल 9,20,000 भाविकांनी घेतलं दर्शन.